सगळ्यांना माझा नमस्कार। तर आज मी कुठल्याही पात्राच्या माध्यमातून तुमच्याशी बोलणार नाहीये। आई, आजी, सासूबाई, काकूबाई, खटी वगैरे असं काही नाही। मी एक भाग्यश्री पाटील एक यूट्यूबर म्हणूनच तुमच्याशी आज बोलणार आहे। कारण नुकतंच माझ्या खानदेशी गर्ल ह्या चॅनलने 50,000 सबस्क्रायबरचा टप्पा गाठलेला आहे। यूट्यूबच्या प्रवासातला एक जो माइलस्टोन असतो 1,00,000 सबस्क्रायबरचा, ज्यानंतर सिल्वर प्ले बटन मिळतं, तर त्यातला अर्धा प्रवास मी तुमच्यासोबत गाठलेला आहे इथपर्यंत। आणि तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल, शुभेच्छांबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार। कारण या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात। तुमचं प्रेम, तुमच्या शुभेच्छा, तुम्ही दिलेला प्रतिसाद याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खरंच खूप मनापासून आभार। तर हा जो माझा प्रवास होता 0 ते 50,000 याबद्दल थोडंसं मला तुम्हाला काहीतरी सांगायला आवडेल। म्हणजे तर सगळ्यात आधी मी तयारच नव्हते यूट्यूब चॅनल सुरू करायला। माझं याआधी यूट्यूब चॅनल सुरू करण्याआधी मी फेसबुक किंवा इंस्टाग्रामला माझे जे काही व्हिडिओ बनवते ते मी टाकत होते। याआधीही फेसबुकला माझे 642 फ्रेंड्स होते त्यावेळी जेव्हा मी सुरू केले हे व्हिडिओ माझे। आणि ओनली फ्रेंड्स सेटिंगलाच मी हे टाकत होते। माझं अकाउंट मी पब्लिक केलेलं नव्हतं त्यावेळी। आणि इंस्टाग्रामला माझं पेज सुरू केलं होतं, पण तिथे खूप कमी फॉलोवर होते माझे। आणि मोस्टली बऱ्यापैकी जे फ्रेंड्स आहेत फेसबुकचे माझे आधीचे तेच होते तिथे फॉलोवर। तर असं कुणी खूप मी जगाशी एक्सपोज झालेले नव्हते। तर इथे ज्या 642 फ्रेंड्समध्येच माझ्या व्हिडिओजला खूप चांगला प्रतिसाद मला मिळायला लागला। आणि त्या फ्रेंड्सनेच मला असं म्हणजे सूचना दिल्या की तू पब्लिक कर ना तुझं अकाउंट, की हे सगळं पब्लिकलाही बघू दे ना, तू एवढ्याशा ह्याच्यात का लिमिटेड राहते असं। तर मनात ती कुठेतरी भीती असते एक पब्लिक जाण्यासाठी। मला तर नक्कीच होती ती। मी खूप अशी कॉन्फिडेंट नव्हते की मी कोणीही आलं तर मी अगदी लढा देईल वगैरे असं। तर मी पब्लिक करत नव्हते, पण मला सगळ्यांनीच ते सजेस्ट केलं की तुझं अकाउंट पब्लिक कर, पब्लिकलाही बघू दे, तुझं काय बनवते, तुझं कॉन्टेंट खूप छान आहे, खूप युनिक आहे वगैरे असं मला सांगायला लागले। तर मी म्हटलं ठीक आहे, बघितलं जाईल, काय होईल, फार फार माझ्याने नाही हँडल झालं तर मी पुन्हा ओनली फ्रेंड सेटिंगला येईल असं म्हणून मी ते पब्लिक केलं। आणि खूप चांगला तिथेही मला प्रतिसाद मिळायला लागला। आणि जेव्हा खूप चांगला प्रतिसाद मिळायला लागला व्हिडिओजला, तेव्हा माझी बहीण आहे जिचं आधी यूट्यूब चॅनल होतं, आणि माझी एक मैत्रीण आहे जवळची स्वाती पाटील म्हणून, जिचं स्वतःचाही चॅनल आहे स्वाग्नेश वर्ल्ड म्हणून यूट्यूबवर। तर ह्या दोघींनी माझ्या मागे असं तगादा लावला की तूही तुझं स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू कर आणि हे सगळे व्हिडिओ तू यूट्यूबवर टाक असं। पण मला अजिबात आत्मविश्वास नव्हता की ज्या प्रकारचं कॉन्टेंट मी बनवते आहे ते चालेल यूट्यूबवर असं। कारण मी स्वतः यूट्यूब कशासाठी वापरायचे, एक तर आर्ट अँड क्राफ्ट काय बनवायचं असेल, रांगोळीची डिझाईन मला पाहायची असेल, कुठली रेसिपी हवी असेल, किंवा मग फॅशन स्टायलिंग हे चॅनल खूप चालतात इथे। आणि त्यावेळी मी बघितलं यूट्यूबवर काय काय चालतं असं। तर मोस्टली एकतर म्युझिक चॅनल्स जे आहेत ते चालतात, डान्सचं चालतं, किंवा मग डेली व्लॉगिंग खूप चालतं। पण ज्या प्रकारचं कॉन्टेंट मी बनवते ते मला असं वाटलं नाही की हे खूप यूट्यूबला चालेल, आणि मग ते चॅनल बनवायचं, टाकायचं आणि ते नाही चालणार। आणि मग ते आपल्याला फ्रस्ट्रेशन येणार की काय इथून रिस्पॉन्स मिळत नाही आहे वगैरे, ते टाकायचं आणि कॅप्शन हे ते सगळं आपण कशाला उगाच मेहनत घ्यायची असं मला वाटायचं। आणि मी टाळत होते, हो ग बघूया वगैरे, माझ्या मैत्रिणींना मी सांगत होते। माझे काही क्लासमेटही मला सांगायचे की अरे तू आता पक्की झाली आहेस, तू तयार आहे यूट्यूबसाठी, कर ना, काय होतं। पण मला अजिबात आत्मविश्वास नव्हता, आणि ते असं हे पण नव्हती इच्छा की मी काहीतरी यूट्यूबर बनावं, हे ते काही नाही। पण ह्या सगळ्यांनी मला अगदीच खूप मागे लागले माझ्या, आणि मी त्यांनाच सगळ्यांना क्रेडिट देईल की त्यांनीच चॅनल ओपन करून घेतलं माझ्याकडून असं। आणि मग मी जे माझे आधीचे व्हिडिओ होते तेच मी एक एक करून टाकायला लागले इथे। तर आता यूट्यूबचा एक क्रायटेरिया असतो मॉनिटायझेशनचा की 1 वर्षाच्या आत तुमचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले पाहिजे आणि 4000 वॉच आवर्स तुमचे कंप्लीट झालेले पाहिजे। तर 1 वर्षात काय झालं, माझे 1200 सबस्क्रायबर झाले, म्हणजे 1000चा क्रायटेरिया माझा पूर्ण झाला। म्हणजे 4000 वॉच आवर कंप्लीट करायचे होते, ते माझे झाले नाही। मी म्हटलं ठीक आहे यार काय, आणि खूप काही रिस्पॉन्स नव्हताच माझ्या व्हिडिओजला त्यावेळी मी बघितलं। आणि जी माझी मैत्रीण होती स्वाती, तिच्याजवळ मी खूप फ्रस्ट्रेशन काढायचे, यूट्यूब इज होपलेस यार, माझं काही होणार नाही यूट्यूबला। पण मग असं होतं, व्हिडिओ तयार केलेलेच असायचे माझे,
इंस्टाग्राम आणि फेसबुकसाठी. म्हणजे ठीक आहे यार, नाही होत तर नाही होत, चला टाकून देऊया असं असं म्हणून मी ते टाकायला सुरुवात केली. आणि काय झालं, सव्वा की दीड वर्ष झालं होतं माझं चॅनल सुरू करून. आणि जो वातींचा व्हिडिओ मी बनवला होता, असं सूत काढून मी ज्या वाती बनवते त्या कशा बनवायच्या हे मी दाखवलं होतं. आणि तो व्हिडिओ माझा पहिला व्हायरल व्हिडिओ, म्हणजे 4 लाखाच्या वर त्याला व्ह्यूज मिळाले होते त्यावेळी. माझ्यासाठी ते व्हायरलच झालं. तर तो व्हिडिओ एक व्हायरल गेला आणि त्याच्यानंतर लगेचच मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता दिवाळीचे अप्रूप म्हणून. तर तो व्हिडिओही व्हायरल गेला, त्यालाही असेच काहीतरी व्ह्यूज आलेले, 1-2 लाखाच्या वर वगैरे काहीतरी व्ह्यूज त्याला आलेले. तर ह्या दोघी व्हिडिओजमुळे 1200वरून माझ्या सबस्क्रायबरचा आकडा गेला 4000. तर मग मला असं वाटायला लागलं कुठेतरी की हां, म्हणजे आता होप आहे, होऊ शकतं काहीतरी कदाचित, असं मला वाटायला लागलं. मग हळूहळू ते 2 व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ना, इतर व्हिडिओजलाही थोडे थोडे व्ह्यूज मिळायला लागले. खूप नाही एकदम असं की 2 व्हायरल झाले म्हणजे आता टाकणारा प्रत्येकच व्हायरल जाईल, पण हळूहळू व्हिडिओजला व्ह्यूज मिळायला लागले माझ्या. तर असं आहे. पण आता मॉनिटाईज माझा जेव्हा 4000 आवर माझे कंप्लीट झाले होते 9 नोव्हेंबर 2024ला, मला डेट आठवते की त्या दिवशी माझं चॅनल मॉनिटाईज झाल्याचा मला मेसेज आला. आणि पहिलं पेमेंट माझं आलं 21 नोव्हेंबर 2025. म्हणजे हा पूर्ण 1 वर्ष गेले माझे. पेमेंटचा क्रायटेरिया त्यानंतर हा असतो की तुमच्या अकाउंटमध्ये $100 जमा झाले पाहिजे, तेव्हा तुम्हाला तुमचं पहिलं पेमेंट मिळतं. आणि त्यानंतर पण तुम्हाला प्रत्येक वेळी $100 जेव्हा कंप्लीट होणार तेव्हाच ते पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये येतात. तर हे माझं पहिलं पेमेंट आलेलं आहे 21 नोव्हेंबर 2025ला, म्हणजे आता जो गेला 4 महिन्यापूर्वीचा तोच, तेव्हा. तर असं ते असतं. आणि हळूहळू बरेचसे त्यानंतर बरेच व्हिडिओ माझे मध्यंतरी व्हायरल होत गेले, पण माझे शॉर्ट व्हिडिओ व्हायरल झाले. लॉंग व्हिडिओला एवढा काही रिस्पॉन्स नव्हता, त्यामुळे ते माझे $100 व्हायला मला 1 वर्ष पूर्ण करावं लागलं, असं आहे. तर आता 50,000 सबस्क्रायबर झाल्यानंतर काय बदललं माझ्या चॅनलवर किंवा माझ्यामध्ये, तर खरंच एक नवीन उमेद मिळाली मला की एक टप्पा, एक माइलस्टोनचा अर्धा प्रवास मी पूर्ण केला आहे, म्हणून मला अजून उमेद आली की अजून होऊ शकतं पुढे काहीतरी, मी होपफुल आहे. पण मी जे बघते ना की इतर क्रिएटर असतात, डेली व्लॉगर्स किंवा अजून काही क्रिएटर असतात, ते जेव्हा 50,000पर्यंत पोहोचतात त्यांना स्पॉन्सरशिप मिळायला लागतात, प्रमोशन्स मिळायला लागतात वगैरे. तर असं काही माझ्या बाबतीत झालेलं नाही आहे. तर ठीक आहे, बघूया पुढे, अजून प्रवास खूप लांब करायचा आहे आपल्याला, बघूया पुढे काय होतं. तर इंस्टाग्राम आणि फेसबुकवर 50,000 फॉलोअर्स झालेले होते, पण यूट्यूबवर 50,000 सबस्क्रायबर होणार ही मी अपेक्षाही केली नव्हती अजिबातच, आणि मला वाटतही नव्हतं की हे होईल असं. पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे आज 50,000चा टप्पा मी गाठलेला आहे. आणि खरंच सांगते, माझ्या शॉर्ट व्हिडिओला, बऱ्याचशा शॉर्ट व्हिडिओला इतकं भरभरून प्रेम तुम्ही दिलेलं आहे ना, त्याबद्दल मी खरंच मनापासून तुमची आभारी आहे. तर आता थोडंसं चॅनलबद्दल बोलेल. बरेचसे प्रश्न असतात तुमच्या मनात की तुझं स्क्रिप्ट कोण लिहितं किंवा एडिटिंग कोण करतं वगैरे. तर स्क्रिप्टिंग, एडिटिंग, ॲक्टिंग, पोस्टिंग, कमेंट्सला रिप्लाय, सगळं काही हे मीच करत असते. वन वुमन आर्मी असं तुम्ही म्हणू शकतात. सध्या तरी वन वुमन शो आहे हा. जोपर्यंत माझ्या एकटीने हे हँडल मला करता येतं आहे तोपर्यंत मी करेल. जेव्हा नाही होणार तेव्हा मला वाटतं मी एक एडिटर हायर केला पाहिजे, कारण एडिटिंग हा मला सगळ्यात जास्त कंटाळवाणा पार्ट वाटतो ह्या सगळ्यांमध्ये. कंटाळवाणा आणि वेळखाऊ, कारण शॉर्ट व्हिडिओची तुम्हाला एक टाईम लिमिट असते की इतक्या वेळात 3 मिनटाच्या आत तो झाला पाहिजे. आणि कधीकधी माझ्या स्टोरी अशा लांब असतात आणि मी खूप जास्त शूट करते. मी असं काही पर्टिक्युलर प्लॅनिंग करून शूट करत नाही. जसं जसं मला सुचत गेलं मी ते शूट करत जाते आणि मग तेवढ्या टाईम लिमिटमध्ये मी ते बसवते. मग बाकीचा पार्ट मी कट करते. जे राहिलं ते राहिलं, जे मला महत्त्वाचं वाटतं ते मी टाकते व्हिडिओमध्ये. आणि सध्या तरी असं आहे. बघूया फ्युचरमध्ये काय मला करता येईल. म्हणजे माझा तो एडिटिंगचा वेळ वाचेल तर तो मी आणखी जास्त छान क्रिएटिव्हिटीमध्ये वापरू शकते माझ्या. तर असं आहे. आणि अजून काही गोष्टी मला सांगाव्याशा वाटतील. मी जे पात्र निभावते ना,
ह्या व्हिडिओजमध्ये, तर ती मी स्वतः नसते मोस्ट ऑफ द टाईम. कधी कधी तर मी स्वतःलाच रोस्ट करत असते. आता जे जवळचे लोक आहेत त्यांना ते कळेल. तर मी अशी कल्पना करते की एक अशी लेडी आहे, की आता जो रिसेंटली व्हिडिओ केला मी व्हॅलेंटाईन वीक ऑफ संसारी कांदा, म्हणजे एक अशी बाई की जी खूप संसारी आहे, जिचं खूप काटकसरी आहे, खूप प्रॅक्टिकल आहे, जिला वायफळ खर्च आवडत नाही, त्यात तिला सुख आहे असं वाटत नाही. ती म्हणजे तर अशी बाई व्हॅलेंटाईन वीकला तिचा नवरा जर रोमॅन्टिक असेल ती कशी रिॲक्ट करेल, ती मी कल्पना करून त्यानुसार तो व्हिडिओ बनवते. किंवा माझ्या गावाकडच्या आजी असतील, आई असतील, काकू असतील, त्या पर्टिक्युलर सिच्युएशनला त्या कशा रिॲक्ट करतील, किंवा हे जे मॉडर्न वेजमध्ये जेन झी किंवा यांचं जे काही जीवन आहे याबद्दल त्यांचं काय मत असेल, त्या कशा रिॲक्ट करतील ह्या सिच्युएशनला, ते मी विचार करून, किंवा कधीकधी ते प्रत्यक्ष बघितलेलंही असतं, निरीक्षण असतं आणि काही गोष्टींचे अनुभवही असतात आपले, तर त्यानुसार मी ते टाकत असते व्हिडिओमध्ये. पण काही लोकांना ते खूप पर्सनली घेतात, म्हणजे हे तुझंच आहे, किंवा काही लोक अंगावरही ओढतात. तर ते तसं नसतं काही. ते एक पात्र असतं आणि काही वेळा मी कल्पना केलेली असते आणि काही वेळा माझा अनुभव किंवा निरीक्षणातून त्या गोष्टी त्यात टाकलेल्या असतात. आता एका मी व्हिडिओची गोष्ट तुम्हाला सांगते. मी व्हिडिओ टाकला होता गावाहून घरी आल्यानंतर. हा मी व्हिडिओ टाकला होता की जेव्हा घर बंद असतं आणि ते येतात वगैरे असं. तर तिथे ना मला इंस्टाग्राम आणि यूट्यूबलाही कमेंट किंवा मेसेजमध्ये मला असं आलं इंस्टाग्रामला, की अगं ताई, हे तर काहीच नाही, आम्ही माहेरी गेलेलो आणि नवरा घरी होता आणि त्याने तर असा पसारा करून ठेवलेला आहे. एका लेडीने मला हेही सांगितलं की घरात 6 ते 7 जोड मोज्यांचे पडलेले होते, वापरलेले असे, ते धुवायलाही टाकलेले नव्हते मशीनमध्ये. किंवा काही जणींनी असंही सांगितलं की नवऱ्याला मशीनसुद्धा लावता येत नाही, म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे आमच्या घरात वगैरे. तर त्या व्हिडिओवर असे कमेंट्स आले आणि काहींनी इन्स्टाला वगैरे मला मेसेज केले. तर मी ती कल्पना केली की एक खूप आळशी माणूस आहे, जो एकदम बॅचलर लाईफ जगतोय, जसे हॉस्टेलला होते वगैरे. त्याची बायको 10 दिवस गावाला गेली आहे आणि तो तसा आहे, खूप आळशी, गचाळ वगैरे. तर आल्यानंतर घराची अवस्था कशी असेल, तर ही मी सगळी कल्पना केली आणि त्यानुसार मी माझ्या घरात स्वतःच्या हाताने पसारा केला. लिटरली गॅस ओट्यावर सुद्धा मी माझ्या हाताने पसारा केला. हळदसुद्धा सांडली. काय म्हणजे, जर तो माणूस इतका आळशी आहे, तो स्वयंपाक करत असेल तर तो मसाल्याचा डबा ठेवणार नाही, किंवा तो किती आळशी असेल, फ्रीजमध्येही सगळ्या वस्तू तशाच पडलेल्या असतील. ही सगळी मी कल्पना करून त्यानुसार तो व्हिडिओ बनवला. पण काही बायकांनी तो खूप पर्सनली एकतर त्यांच्यावर घेतला किंवा तो माझ्यावर लादला की हे तुझ्या घरात आहे असं. तर हे माझ्या घरात असं काही नसतं. माझा स्वतःचा नवरा थँकफुली तसा नाही आहे. पण मी मला तशा रिक्वेस्ट आल्या की ह्या गोष्टीवर पण तू व्हिडिओ बनव. तर मी ते सगळं कल्पना करून त्यानुसार माझ्या घराची अक्षरशः हालत केली. आणि इनफॅक्ट मी तुम्हाला सांगते, माझ्या नवऱ्याने ते मला आवरायला मदत केली. तर असा मी तो व्हिडिओ बनवला होता. तर बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये हे असंच असतं की मी कल्पना केलेली असते की ही बाई कशी असेल, किंवा ह्या पर्टिक्युलर सिच्युएशनला माझी आई कशी रिॲक्ट करेल, काकू कशी रिॲक्ट करू शकते, किंवा अजून काही ज्या गोष्टी असतात मला खटकतात थोड्याफार, त्याबद्दल पण मी व्हिडिओ बनवते. तर असं नसतं की प्रत्येक जे पात्र मी निभवते ते मी आहे असं नाही आहे. तर ही गोष्ट म्हणजे तुम्हाला मला सांगायची होती, क्लिअर करायची होती. कारण प्रत्येक शॉर्ट व्हिडिओनंतर मी क्लॅरिफिकेशनचा एक व्हिडिओ देऊ की इथे मला असं म्हणायचं आहे, हे दाखवायचं आहे, किंवा हा मेसेज मला द्यायचा आहे ह्यातून, हे मी सांगत बसेल तर मग माझं कंटेंट क्रिएशन बाजूला राहील आणि फक्त एक्सप्लेनेशन करण्यामध्ये खूप वेळ जाईल. तर म्हणून मी ते करत नाही. पण आज मी हा व्हिडिओ करत होते तर अनायसे मला ते सांगावंसं वाटलं. तर असं आहे. तर पुन्हा एकदा तुमचे खूप सारे आभार. इतकं सारं प्रेम आणि शुभेच्छा तुम्ही देत असतात मला. तर हां, मला तुमच्याकडून एक सजेशन घ्यायला आवडेल की माझ्या चॅनलवर तुम्हाला अजून कोणत्या नवीन विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडतील. माझ्या डोक्यात तर पुढचे 10 व्हिडिओ अजून आहेत की हे असे मला करायचे आहेत. पण तुम्हाला अजून काय बघायला आवडेल ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आणि असंच प्रेम आणि शुभेच्छा माझ्यासोबत नेहमी राहू द्या. आणि अजून छान मी काहीतरी कॉन्टेंट क्रिएशनमध्ये करून दाखवेल, तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा असतील तर. तर भेटते तुम्हाला सगळ्यांना पुढच्या व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा खूप खूप मनापासून आभार.
भेटते पुढच्या व्हिडिओत. बाय.